मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेत पहिल्यांदाच नॉन एसी पण ऑटोमॅटिक दरवाजे असलेली लोकल दाखल होती। मुंब्रा येथील भीषण अपघातानंतर धावत्या ट्रेनमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली होती। ही नवीन लोकल चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली असून ती आता मुंबईकडे रवाना झाली। ही ट्रेन मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल केली जाणार आहे। ही 12 डब्यांची लोकल असून प्रत्येक डब्यात ऑटोमॅटिक दरवाजे असणार आहेत। दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय ट्रेन सुटणार नाही अशी यंत्रणा यात बसवण्यात आली आहे। त्यामुळे दरवाजात लटकून प्रवास करणं किंवा घाईत चढताना होणारे जे अपघात आहेत ते टाळण्यास आता मदत होणार आहे। ही लोकल जरी एसी नसली तरी प्रवाशांना गुदमरल्यासारखं वाटू नये यासाठी छतावर विशेष व्हेंटिलेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे। तसंच हवेचा योग्य प्रवाह राहावा यासाठी लुअर्स प्रकारचे दरवाजे देखील देण्यात आले आहेत। मेट्रो प्रमाणे या लोकलचे सर्व डबे एकमेकांना जोडलेले असणार आहेत। त्यामुळे एका डब्यात जास्त गर्दी असल्यास प्रवासी दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकणार आहेत। प्रवाशांसाठी सुरू करण्यापूर्वी या लोकलची 2 ते 3 महिने विविध मार्गांवर चाचणी घेण्यात येणार आहे। आरडीएसओ कडून सुरक्षा आणि तांत्रिक तपासण्या केल्या जाणार आहेत। सुरुवातीला ही लोकल सीएसएमटी कल्याण मार्गावर प्रायोगिक तत्वावर चालवली जाण्याची शक्यता आहे। चाचणी यशस्वी झाल्यानंतर अशा आणखी लोकल्स मुंबईच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत। ऑटोमॅटिक दरवाजांमुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो। या सर्व गोष्टींची तपासणी होणार आहे आणि गर्दीच्या वेळी डब्यामध्ये वायुविजन कसं आहे हे तपासलं जाणार आहे। त्यानंतर दरवाजांवर तसंच डब्यांच्या आतील भागात किती प्रमाणात दाब पडतो, डब्यातील हवेचा दाब जो आहे तो संतुलित आहे का, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातोय का, ऑक्सिजनची पातळी नियंत्रित राहते का, दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद होण्यासाठी किती वेळ लागतो या सर्व गोष्टींची तपासणी केली जाणार आहे। मुंबईतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रवासी वापरात आणल्यानंतर या लोकलमध्ये सुरक्षितता आणि सुविधाजनक प्रवास अशा दृष्टीने विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत। मुंबईकर प्रत्यक्ष या लोकलमधून प्रवास करतील आणि त्या प्रवास योग्य आहेत की नाही हे सांगतील असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलंय। माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आयसीएफ द्वारे ही एक नवीन लोकल बनवली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये दरवाजे बंद होण्याची सोय आहे। या लोकलच्या माध्यमातून आपण प्रवाशांना सुरक्षित आणि संरक्षित असा प्रवास देण्याचा प्रयत्न करतो आहोत। ही लोकल चेन्नईमध्ये आयसीएफ पेरंबूरमध्ये बनवण्यात आलेली आहे आणि ह्या लोकलचा मध्य रेल्वे मुंबईच्या दिशेने प्रवास हा चालू झालेला आहे। या लोकलच्या मध्ये 3 नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिली सुविधा म्हणजे ज्याच्यामध्ये लोफर असलेले दरवाजे, याच्यामध्ये जवळजवळ 2/3 भाग हा लोवरच्या दरवाजाने बनवलेला आहे आणि 1/3 भागामध्ये याच्यामध्ये काचेचे दरवाजे आहेत। याच्या माध्यमातून प्रवाशांना आपण कुठल्या स्थानकापर्यंत पोहोचलो आहोत याची माहिती मिळू शकेल। यासोबतच याच्यामध्ये वेस्टिब्यूल म्हणजे एका डब्यातनं दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे। या गाडीला 6 कोच मध्ये आपण विभागू शकतो। 6 कोचच्या 2 भागामध्ये आपण याचे वेस्टिब्यूल चालू आहेत। या वेस्टिब्यूलच्या माध्यमातून एका डब्यात झालेली गर्दी ही समायोजित आजूबाजूच्या डब्यांमध्ये होऊ शकते, ज्यातून एका डब्यामध्ये जास्तीची गर्दी होणार नाही। याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये छतावरती लावण्यात आलेले संयंत्र, ज्याच्या माध्यमातून रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम, ज्याच्या माध्यमातून आपण डब्याच्या अंतर्गत जी हवा आहे त्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे योग्य ते ठेवू शकतो किंवा बाहेरील वातावरणातील ऑक्सिजनच्या प्रमाणा इतकं ठेवू शकतो, ज्याच्या माध्यमातून प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही असा प्रयत्न आपण करतो आहोत। ही लोकल आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आरडीएसओच्या माध्यमातून सीओसीआर ट्रायल्स याचे करण्यात येतील, ज्याच्यामध्ये सेफ्टी, रायडरशिपची क्वालिटी या गोष्टी कंट्रोल केल्या जातात। या गोष्टींच्या नंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण या ट्रेनची प्रवाशांसाठीची जी आवश्यकता आहे किंवा प्रवाशांसाठीच्या ज्या सोयीस्कर सुविधा याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दलची चाचणी करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रवाशांना यामध्ये चढण्या उतरण्यास काही त्रास होतो का, किंवा दरवाजे बंद होण्यास काही अडचणी निर्माण होत आहेत का, किंवा दरवाजे बंद केल्यानंतर प्रवाशांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय का, याच्या सगळ्या चाचण्या केल्या जातील। या चाचण्या झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा आयसीएफला दिला जाईल। जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळून आली नाही तर आपण हा रेक प्रवाशांच्या सेवेमध्ये लगेच
आणू. जर याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या तर त्याच्यानंतर तो बदलाव आपल्याकडे प्रॉपरली केला जाईल आणि त्या बदलावाच्या माध्यमातून आपण योग्य त्या काळजी घेऊन नवीन रूपामध्ये नवीन रेक हा मुंबईतील प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्ये बंद दरवाजाच्या एसी असो किंवा या विदाऊट एसी काही लोकल असो या निश्चितच करणार आहोत. पण आपलं जे पूर्णतः उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आपण MRBCच्या माध्यमातून जशा 238 एसी लोकलची ऑर्डर आपण देतो आहोत, या लोकलच्या माध्यमातून प्रवाशांना जास्तीत जास्त एसी सेवा देण्याचा प्रयत्न हा रेल्वेकडनं केला जातो आहे. आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार माननीय मंत्री महोदयांनी एका वंदे भारत स्लीपर गाडीला मुंबईहून बेंगलोर साठी चालवण्यासाठी अनुमती देण्यात आलेली आहे. या गाडीच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांपासूनची जी प्रवाशांची मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून बेंगलुरूच्या स्थानकांपर्यंत जाणार आहे अशी माहिती त्या पत्राद्वारे माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे. याबाबतची अधिकची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर सर्व मीडियामध्ये आपण ती निश्चितच शेअर करू.